नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद स्पोते आपल्या सर्वांचं PDK अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण DHS फार्मसी ऑफिसर, DMR, RRB आणि एम्समध्ये विचारलेल्या PYQचे डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत. तर चला मग आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे आपण डिटेल्समध्ये पाहूया. जर तुम्ही फार्मसी ऑफिसर किंवा फार्मासिस्ट या पदाची तयारी करत असाल तर आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर आजचा फर्स्ट PYQ आहे. फर्स्ट PYQ, विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन इज कॉमनली यूज इन मॅनेजमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर प्रायमरली टू रिड्यूस आफ्टर लोड अँड इम्प्रूव्ह कार्डियाक आउटपुट बाय इनहिबिटिंग द रेनिन एन्जिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. हा PYQ विचारलेला आहे. त्यांनी फर्स्ट ऑप्शन दिलंय एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ACE इनिबिटर, फ्युरेसेमाइड, स्पायरोनोलॅक्टोन अँड डिगॉक्सिन. दीज आर द ऑप्शन. आता मित्रांनो मला सांगा CHF काय आहे? CHF काय आहे? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय? तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय? इट इज द प्रोग्रेसिव्ह डिसीज कंडिशन. ही काय आहे? प्रोग्रेसिव्ह डिसीज कंडिशन आहे. प्रोग्रेसिव्ह डिसीज कंडिशन म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह डिसीज कंडिशन म्हणजे काय? तर एकदा ऑकर झाल्याच्या नंतर ती वाढत जाते, त्यामुळे त्याला काय म्हटलंय? प्रोग्रेसिव्ह डिसीज कंडिशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग यात काय होतंय? यामध्ये हार्ट इज अनेबल टू पंप किंवा हार्ट इज अनेबल टू पंप द सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड, म्हणजे जेवढं ब्लड हार्टने पंप करायला पाहिजे होतं तेवढं ब्लड हार्ट पंप करत नाही. त्या कंडिशनला म्हणतो आपण CHF. हार्ट डज अनेबल टू पंप द ब्लड. हार्ट अनेबल टू पंप sufficient amount of blood. sufficient amount of blood हार्ट काय करत नाही? पंप करत नाही. म्हणजे हार्टने किती ब्लड पंप केलं पाहिजे? तर साधारणतः 5 लिटर ब्लड काय केलं पाहिजे? हार्टने पंप केलं पाहिजे. मग ही क्वांटिटी काय होते? कमी होते. कमी होते म्हणजेच काय? हार्ट साधारणतः 3.5 लिटर, 4 लिटर किंवा 4.5 लिटर पर्यंत काय करतोय? ब्लड पंप करतोय. या कंडिशनला काय म्हणणार आपण? CHF, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असं या कंडिशनला आपण म्हणणार. त्यानंतर कार्डियाक आउटपुट त्यांनी विचारलेलं आहे. काय इम्प्रूव्ह करायचं? अगोदर कार्डियाक आउटपुट इम्प्रूव्ह करायचं आणि त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ CHF होईल. मग कार्डियाक आउटपुट म्हणजे काय? की इन 1 मिनिट, एका मिनिटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप केले जाते त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण कार्डियाक आउटपुट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कार्डियाक आउटपुट असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मग अगोदर काय करायचंय? तर अगोदर कार्डियाक आउटपुट इम्प्रूव्ह करायचंय. कार्डियाक आउटपुट इम्प्रूव्ह करायचंय आणि त्यानंतर काय होईल? त्यानंतर काय होईल? मॅनेजमेंट ऑफ CHF. मग त्यांनी आपल्याला जे काही ऑप्शन सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिलं ऑप्शन एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ACE इनिबिटर. मग यात काय केलं जातं? ACE इनिबिटर मध्ये काय केलं जातं? तर किडनी आहे आपली, किडनी रिलीज द रेनिन नावाचं एन्झाईम रिलीज करते. आणि लिव्हर आहे, लिव्हर रिलीज द एन्जिओटेन्सिनोजन नावाचं काय करतंय? एन्झाईम रिलीज करतंय. मग आता हे रेनिन काय करतंय? एन्जिओटेन्सिनोजनला काय करतंय? एन्जिओटेन्सिनोजन फर्स्ट मध्ये काय करतंय? कन्वर्ट करतंय. कोण कन्वर्ट करतंय? रेनिन कन्वर्ट करतंय. कोण कन्वर्ट करतंय? रेनिन कन्वर्ट करतंय. आणि त्यानंतर काय होतंय? ACE रिलीज होतंय. एन्जिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम रिलीज होतंय आणि इथं काय तयार होतंय? एन्जिओटेन्सिनोजन सेकंड हे रिलीज होतंय. आणि यामुळे काय होतंय? तर ब्लड व्हॉल्यूम वाढतं. काय होतंय? ब्लड व्हॉल्यूम वाढतं आणि ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढतं आणि काय होतंय? हार्टवरती लोड येतोय. मग इथं काय केलं जातं? तर ACE इनिबिटर
होऊ दिलं, ACE इनहिबिटर इनहिबिट केले जातात. ACE इनहिबिटर काय केले जातात, इनहिबिट केले जातात. मग दॅट्स वाय आवर करेक्ट आन्सर इज द ए. त्यामुळे करेक्ट आन्सर काय येईल, ए, ACE इनहिबिटर हे करेक्ट आन्सर येईल. फुरेसोमाइड येणार नाही, स्पायरोनोलॅक्टोन येणार नाही, आणि डिगॉक्सिन यूज केलं जातं इन केस ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये, ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं, पण या कंडिशनमध्ये केलं जात नाही. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ए. समजलाय क्वेश्चन, काय आन्सर आहे, करेक्ट आन्सर इज द ए. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे which is the latest WHO EML म्हणजे काय, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. म्हणजे आता लेटेस्ट कोणती इसेन्शियल मेडिसिन लिस्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पब्लिश केलेली आहे. ठीक आहे. आता ई काय आहे, ई आहे इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. कोण पब्लिश करतं, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वन पब्लिश EML इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पब्लिश बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोण पब्लिश करतंय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पब्लिश करतं. का पब्लिश केली जाते बरं, काय काम आहेत. पहिलं आहे रॅशनल यूज ऑफ मेडिसिन. रॅशनल यूज ऑफ मेडिसिन, मेडिसिनचा यूज हा रॅशनल यूज ऑफ मेडिसिन झाला पाहिजे. त्यानंतर लो कॉस्ट, ड्रगची कॉस्ट लो राहिली पाहिजे. त्यानंतर इझिली अवेलेबल झाला पाहिजे. ड्रग हा इझिली अवेलेबल झाला पाहिजे. वेगवेगळ्या पेशंटला ड्रग हा इझिली अवेलेबल झाला पाहिजे. त्यानंतर हे वेगवेगळे रिझन्स आहेत EML काय करण्याचे, पब्लिश करण्याचे. बरोबर आहे. आता पहिला जो काय आहे, पहिली EML पब्लिश झाली 1977. कधी पब्लिश झाले, 1977ला. काय झालंय, 1977ला. बरोबर आहे सोनाली बरोबर आन्सर. 1977ला पहिलं इसेन्शियल मेडिसिन लिस्ट काय झाली, पब्लिश झाली. त्यानंतर 1979, त्यानंतर 1979, त्यानंतर 1983, त्यानंतर कधी झाली डायरेक्ट 1983, त्यानंतर 1985, त्यानंतर 1988, त्यानंतर 1985, त्यानंतर 1988, त्यानंतर 1991, त्यानंतर 1991, त्यानंतर 1992, सॉरी 91 नंतर 93, 1993, त्यानंतर 95, त्यानंतर 97, त्यानंतर 99, 2001, 2003, त्यानंतर 5, 2007, 2009, 2011, 2013, 2015, 2017, 2017 नंतर 2019, 2021, 2021 नंतर 2023, आणि लेटेस्ट 23व एडिशन पब्लिश झालंय 2025ला. किती पब्लिश झालेत, 2025ला. समजलंय. म्हणजे काय, आपण यावरती टाकू शकतो की हे अप्रॉक्सिमेट नियर अबाउट 2 वर्षांनी काय होते, पब्लिश होते. EML नियर अबाउट 2 वर्षांनी काय होते, पब्लिश होते. समजलंय. 77 ते 25 पर्यंत किती पब्लिश झाल्यात आतापर्यंत, 23 एडिशन पब्लिश झालेले आहेत. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द 23rd इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पब्लिश झालेली आहे 2025ला. लक्षात कसं ठेवणार, 77, 79, त्यानंतर 83. आता इथं 2 वर्षापेक्षा जास्त गॅप आहे, त्यामुळे मी त्याला कॉलम केला. त्यानंतर 85 आणि 88, इथं 2 वर्षापेक्षा जास्त गॅप आहे. आणि त्यानंतर 91, त्यानंतर 91 पासून 93, 95, 97, 99, त्यानंतर 2001, 3, 5, 7, 9, त्यानंतर 11, 13, 15, 17, 19, 21, 23 आणि 25. बाकी एवढे 3 एक्सेप्शन याच्यात लक्षात ठेवायचे. बाकी मध्ये काय नियर अबाउट 2 वर्षानंतर काय केली जाते, पब्लिश केली जाते. ठीक आहे. समजलाय, हा क्वेश्चन समजलाय सोनाली, बरोबर आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI रिकॉन्स्टिट्यूटेड इट constituted under the Pharmacy Act Section 1948 Section 3 under the Section 3 च्या अंडर काय केली जाते, रिकॉन्स्टिट्यूट केली जाते. आणि कधी केली जाते, एव्हरी इयर नाही केली जात, एव्हरी 6 इयर नाही केली जात, एव्हरी 10 इयर नाही केली जात, तर एव्हरी 5 इयर, प्रत्येक 5 वर्षानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया
PCI काय केली जाते, रिकॉन्स्टिट्यूट केली जाते. बरोबर आन्सर आहे सोनाली, इट इज रिकॉन्स्टिट्यूटेड. नीलाक्षी बरोबर आन्सर आहे 5 इयर, प्रत्येकी 5 वर्षानंतर. कशाच्या अंडर, फार्मसी ऍक्ट 1948 सेक्शन 3, सेक्शन पण लक्षात ठेवायचा, सेक्शन 3. तुझ्या बरोबर आन्सर सेक्शन 3. सेक्शन 3च्या अंडर काय केली जाते, रिकॉन्स्टिट्यूट केली जाते. मग कोण कोण असतात त्यात, कोण कोण मेंबर असतात, ऑफिसो मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एवढे सगळेजण त्यामध्ये असतात. बरोबर आहे. आणि रूल मेन काम काय आहे PCIचं, टू रेग्युलेट द फार्मसी एज्युकेशन. गेट इट, समजलाय तो क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंपॅरिझन ऑफ बायोहॅबिलिटी बिटवीन डोसेज फॉर्म. कंपॅरिझन ऑफ बायोहॅबिलिटी बिटवीन डोसेज फॉर्म या कन्सेप्ट, याला काय म्हणणार आपण, ठीक आहे, याला काय म्हणणार. तर बायोहॅबिलिटी म्हणजे काय, द रेट अँड एक्सटेंड ऑफ अमाऊंट रिचेस इन टू द ब्लड सर्क्युलेशन, हे आपल्याला माहिती आहे. पण नेमकी आता कंपॅरिझन ऑफ बायोहॅबिलिटी, दोन बायोहॅबिलिटीचं कंपॅरिझन केलंय, डोसेज फॉर्मच्या दोन बायोहॅबिलिटीचं कंपॅरिझन केलंय, त्याला काय म्हणणार. ऑप्शन डी फार्मॅकोकायनेटिक, माहिती आहे आपल्याला काय आहे, ADME. त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. ADME फार्मॅकोकायनेटिक मध्ये काय केलं जातो, काय केला जातो तर ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे, बरोबर आहे नीलाक्षी, ऋतुजा बरोबर आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स, आन्सर तर बरोबर दिलंय तुम्ही, पण हे ऑदर काय आहेत. फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, तर फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स मध्ये काय केलं जातं की दोन प्रोडक्ट आहे, दोन प्रोडक्ट मध्ये जे काही दोन प्रोडक्ट आहे, दोन प्रोडक्ट मध्ये काय केलं जातंय की सेम API सेम सेम आहे, त्यानंतर स्ट्रेंथ सेम आहे, त्यानंतर डोसेज फॉर्म सेम आहे, त्यानंतर डोसेज फॉर्म नंतर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सेम आहे, पण काय आहे, सेम आहे, या सेम आहे, पण तरी पण त्या दोन प्रोडक्टचा काय केला जातो, स्टडी केला जातो, त्याला म्हणतो आपण फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स. दोन प्रोडक्ट ज्यामध्ये सेम API, सेम स्ट्रेंथ, सेम डोसेज फॉर्म, सेम रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला काय म्हणणार आपण, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स. समजा फॉर एक्झाम्पल टॅबलेट डोलो 650 आणि टॅबलेट कॅल्पॉल 650, दिस इज द फार्मास्युटिकल बायो इक्विव्हॅलन्स. बरोबर आहे. डोलोमध्ये सेम API, दोन्हीमध्ये पॅरासिटामॉल आहे, स्ट्रेन 650 आहे, डोसेज फॉर्म टॅबलेट आहे आणि रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पण ओरल आहे, याला काय म्हणणार आपण, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स. त्यानंतर बायोफार्मास्युटिक्स काय आहे तर बायोफार्मास्युटिक्स आणि बायो इक्विव्हॅलन्स मध्ये काय केलं जातंय तर बायोफार्मास्युटिक्स मध्ये काय केलं जातं तर ड्रग फॉर्म्युलेशन आणि बायोहॅबिलिटीचा स्टडी केला जातो. काय केलं जातं, ड्रग फॉर्म्युलेशन आणि बायोहॅबिलिटीचं काय केलं जातो, स्टडी केला जातो. बायोहॅबिलिटीचा काय केला जातो, स्टडी केला जातो. बट डोसेज फॉर्म वेगवेगळे असतात. म्हणजेच काय, समजा फॉर एक्झाम्पल सिरप वर्सेस टॅबलेटचा काय केलं जाईल, स्टडी केला जाईल, त्याला काय म्हणणार आपण, बायोफार्मास्युटिक्स. अँड कंपॅरिझन ऑफ बायोहॅबिलिटी, त्याला म्हणणार आपण बायो इक्विव्हॅलन्स. बरोबर आहे, सगळ्यांचा आन्सर बरोबर आलाय, त्याला काय म्हणणार आपण, बायो इक्विव्हॅलन्स. त्यासोबत या बाकीच्या कन्सेप्ट पण लक्षात ठेवायच्या, बायोफार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स अँड फार्मॅकोकायनेटिक म्हणजे काय. गेट इट, समजलाय क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टेस्लोलॅक्टोन इज डेंजरस टू टेक एक्सेप्ट अंडर सुपरविजन, मेडिकल सुपरविजन. आता हा टेस्लोलॅक्टोन काय आहे तर हा अँटी निओप्लास्टिक ड्रग आहे. हा काय आहे, अँटी निओप्लास्टिक ड्रग आहे. इट यूज टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर. कशासाठी वापरतो आपण, टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट करण्यासाठी हा ड्रग वापरतो. मग आता हा जर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, बरोबर आहे, मग दॅट्स वाय हा काय करावा लागेल आपल्याला, अंडर मेडिकल सुपरविजन द्यावा लागेल. मग असं ऍक्टमध्ये कोणतं शेड्यूल आहे की जे ड्रग आपण अंडर मेडिकल सुपरविजन देतो. मग ओ काय आहे, शेड्यूल ओ इज द डिसइन्फेक्टंट.
शेड्यूल ओ मध्ये काय सांगतो आपण, शेड्यूल ओ इज द डिसइन्फेक्टंट फ्लुइड. डिसइन्फेक्टंट फ्लुइड कशामध्ये सांगितले जातात, शेड्यूल ओ मध्ये सांगितले जातात. त्यानंतर शेड्यूल एच इज द प्रिस्क्राइब ड्रग. शेड्यूल एच इज द प्रिस्क्रिप्शन ड्रग. शेड्यूल एच काय आहे, प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे किंवा प्रिस्क्राइब ड्रग आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. त्यानंतर शेड्यूल एक्स हा काय आहे, हॅबिट फॉर्मिंग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. हॅबिट फॉर्मिंग, नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कशामध्ये सांगितले जातात, शेड्यूल एक्स मध्ये, हा ऑप्शन पण गेला. आणि देन शेड्यूल जी मध्ये काय सांगितलेलं आहे, तर ड्रग अंडर द सुपरविजन ऑफ मेडिकल सुपरविजन. शेड्यूल जी मध्ये ड्रग काय केले जातात, अंडर मेडिकल सुपरविजन दिले जातात. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द डी. बरोबर आहे, करेक्ट आन्सर इज द डी. बरोबर आहे नीलाक्षी, बरोबर आहे मधुरा, बरोबर आन्सर, करेक्ट आन्सर इज द डी, शेड्यूल जी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द फर्स्ट बीपी म्हणजे काय, ब्रिटिश फार्माकोपिया. बीपी ब्रिटिश फार्माकोपिया, जे की ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन काय करतंय, त्याला पब्लिश करतंय. कोण पब्लिश करतंय, ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन पब्लिश करतंय आणि अॅन्युअली पब्लिश केला जातो. कसा पब्लिश केला जातो, अॅन्युअली पब्लिश केला जातो. मग फर्स्ट कधी पब्लिश झालाय हे आपल्याला आन्सर मध्ये सांगायचं आहे. फर्स्ट व्हेन पब्लिश फर्स्ट, मग 1865 नाही, 1867 नाही, 1870 पण नाही. करेक्ट आन्सर इज द 1864. हे जे काही असे ऑप्शन आहेत फर्स्ट सेकंड, हे काय करायचे, पाठच करायचे. मग इथं बीपीच्या ऐवजी आयपी पण विचारला जाऊ शकतो. द फर्स्ट आयपी वॉज पब्लिश इन, कधी पब्लिश झालाय, तर मग आयपी सांगा कधी पब्लिश झालाय, 1955 ला आयपी, फर्स्ट आयपी पब्लिश झालाय. समजलंय, हे असे पॉईंट काय करायचे, लक्षात ठेवायचे. करेक्ट आन्सर इज द सी, 1864. त्यानंतर नेक्स्ट, विच क्लास ऑफ ड्रग्ज कॉमनली यूज टू ट्रीट HTN म्हणजे काय, हायपरटेन्शन. कधी कधी HT असं पण डिनोट करतात, HTN असं पण डिनोट करतात. HTN इट मीन्स हायपरटेन्शन. मग व्हॉट डू मीन बाय हायपरटेन्शन, इट मीन्स ड्युरिंग द फ्लो ऑफ ब्लड, blood apply the sudden force on layer of blood vessel, endothelial layer of blood vessel. ब्लड वेसलच्या एंडोथेलियल लेअर वरती फ्लो होत असताना ब्लडने जो प्रेशर अप्लाय केला त्याला काय म्हणतो आपण, हायपरटेन्शन असं म्हणतो. जो की नॉर्मली किती असतो, 120/80 mmHg. हा युनिट पण लक्षात ठेवायचं व्यवस्थित, 120/80 mmHg, डायस्टोलिक अँड सिस्टोलिक. देन यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत जसे की एनालप्रिल असेल, लिसिनोप्रिल असेल आणि रॅमिप्रिल असेल, सगळ्यांच्या शेवटी काय आलेलं आहे, सफिक्स प्रिल सफिक्स आलेलं आहे. मग हे कोणत्या ड्रगच्या अंडर येतात, मग समजा बीटा ब्लॉकर आहे, बीटा ब्लॉकरचं जे काही सफिक्स आहे ते लॉल आहे. तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं, बीटा ब्लॉकरचं सफिक्स काय आहे, लॉल आहे. म्हणजेच ॲटेनॉल किंवा प्रोप्रॅनॉल, बिसेप्रॉलॉल, हे काय झालं, बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल झाले. त्यानंतर डायुरिटिक्स, त्यामुळे हा ऑप्शन गेला. डायुरिटिक्स मध्ये काय येतंय, क्लोरथायाझाइड, हायड्रोक्लोरथायाझाइड, हे काय येतात, डायुरिटिक्स मध्ये येतात. क्लोरथायाझाइड, हायड्रोक्लोरथायाझाइड हे कशामध्ये येतात, डायुरिटिक्स मध्ये येतात. त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये काय येतंय, तर व्हॅरापेमिल इज द एक्झाम्पल ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. मग करेक्ट आन्सर बीटा ब्लॉकर, करेक्ट आन्सर मध्ये काय येतात, करेक्ट आन्सर मध्ये ACE इनिबिटर. बरोबर आहे नीलाक्षी, करेक्ट आन्सर मध्ये काय येणार, ACE इनिबिटर. गुड ऋतुजा, आकांक्षा, बरोबर आहे उत्तर, ACE इनिबिटर इज द करेक्ट आन्सर. मग लक्षात कसं ठेवणार, प्रिल वरनं लक्षात ठेवणार, दॅट इज द ACE इनिबिटर. गेट इट. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲटम्स बिलॉंग टू C कॅटेगरी इन ABC एनालिसिस. आता हे ABC एनालिसिस काय आहे, ABC एनालिसिस काय आहे, ऑलवेज बेटर, ऑलवेज बेटर कंट्रोल, हे काय आहे त्याचं, ऑलवेज बेटर कंट्रोल ही काय आहे, एक इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड आहे.
अजून त्याच्या वेगवेगळ्या मेथड पडतात. ABC मेथड, EOQ मेथड, VED मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, लास्ट इन फर्स्ट आउट मेथड, ह्या वेगवेगळ्या त्याच्या मेथड पडतात. मग ही जी काही ABC मेथड आहे, ही ABC मेथड क्लासिफाय द ड्रग अकॉर्डिंग टू कॉस्ट. अकॉर्डिंग टू कॉस्टनुसार काय करते, आयटम्सला क्लासिफाय करते ऑन द बेसिस ऑफ प्लॅसेंटो प्रिन्सिपल, सॉरी पॅरेंटो प्रिन्सिपल कशाच्या बेसवरती, पॅरेंटो प्रिन्सिपलच्या बेसवरती क्लासिफाय करते. आता पॅरेंटो प्रिन्सिपल काय सांगते, 80-20. पॅरेंटो प्रिन्सिपल काय सांगते, 80-20 चा फॉर्मॅट सांगते, बरोबर आहे. मग ए काय सांगताय, हाय व्हॅल्यू ड्रग कशामध्ये येतात, ए मध्ये येतात. जसं की समजा अँटी कॅन्सर ड्रग, इन्सुलिन किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, अँटी थायरॉइड ड्रग, अँटी डायबिटीज ड्रग, हे काय झाले, हे झाले ए हाय व्हॅल्यू. आणि त्याला काय लागते, 80% इन्व्हेस्टमेंट लागते आणि तरी पण काय येतोय, 20% मटेरियल येतंय. तरी पण काय होतंय, 20% मटेरियल येतंय. इन्व्हेस्टमेंट आणि मटेरियल तरी पण किती टक्के येतंय, 80% इन्व्हेस्टमेंट करून 20% मटेरियल येतंय. त्यानंतर बी काय आहे, नॉर्मल व्हॅल्यू. बी काय आहे, तर बी आहे नॉर्मल व्हॅल्यू. जसं की समजा अँटीबायोटिक आहेत, ॲमॉक्सिलिन आहे किंवा सिपडॉक्झिम आहे, किंवा पेन किलर्स आहेत, डायक्लोफिनॅक आहे, पॅरासिटामॉल आहे, हे काय आहे, बी नॉर्मल व्हॅल्यू आहे. यात काय केलं जातं, तर यामध्ये आपण साधारणतः 10% इन्व्हेस्टमेंट करतो. काय करतो, 10% इन्व्हेस्टमेंट करतो आणि तरी पण आपल्याला जवळजवळ 30% माल येतो. काय होतोय, तरी पण आपल्याला 30% मटेरियल भेटतंय. आणि त्यानंतर सी काय आहे, लो व्हॅल्यू. सी इज द लो व्हॅल्यू. सी लो व्हॅल्यू आहे आणि यामध्ये आपण 10% इन्व्हेस्टमेंट करतो आणि 10% इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला 50% मटेरियल येतं. 50% काय येतं, मटेरियल येतं. याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार आपण ABC मेथड, ऑलवेज बेटर कंट्रोल मेथड. ही काय आहे, इन्व्हेंटरी मेथड आहे. मग याचं करेक्ट आन्सर काय येईल, मग सांगा, याचं करेक्ट आन्सर काय येईल मधुरा, याचं काय करेक्ट आन्सर येईल मग. आयटम्स कव्हर 20% ऑफ टोटल इन्व्हेंटरीज. 20% सी मध्ये काय येईल, सी विचारलंय आपल्याला, त्यांनी काय विचारलंय, सी विचारलंय, ठीक आहे. त्यानंतर आयटम्स हँडल सिनियर ऑफिसर, काही रोल नाही. आयटम्स दॅट नीड क्लोज फॉलोअप. त्यानंतर रिक्वायर स्ट्रिक्ट कंट्रोल. काय येईल मग, आपण साधारणतः 10 ते 20% काय करतो, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. दॅट्स वाय ए इज द करेक्ट आन्सर. त्यामुळे ए काय येईल, करेक्ट आन्सर येईल. आयटम्स कव्हर 20% ऑफ टोटल इन्व्हेंटरीज. टोटल 20% इन्व्हेंटरीज नाही येणार. सी इज द करेक्ट आन्सर. आयटम्स दॅट नीड क्लोज फॉलोअप, सी इज करेक्ट आन्सर. त्याचं काय आन्सर येईल, सी हे करेक्ट आन्सर येईल. समजतोय पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट आहे द CGMP रेफर्स टू क्लिनिकल नाही, क्लीन नाही, कंट्रोल नाही. सी इज द करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. करेक्ट आन्सर काय येईल, करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. शेड्यूल M अंडर करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. दॅट्स वाय सी फॉर करंट. हा सोपा क्वेश्चन आहे, पण या अगोदर विचारलेला आहे DMARला, 2023च्या DMARला हा विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच क्लास ऑफ ड्रग्स कॉमनली यूज टू ट्रीट COPD, coronary obstructive pulmonary disease and asthma due to its bronchodilator effects and is known long duration of action. आता मला सांगा, COPD आणि अस्थमा यांच्यामध्ये फरक काय आहे. तर COPD ऑकर एअर सॅक. कुठं ऑकर होतोय, एअर सॅक मध्ये, जिथे ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. तिथं काय होणार आहे, ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. आणि अस्थमा कुठं ऑकर होतोय, एअरवे जिथनं गॅसेस फ्लो करणारे, म्हणजेच काय,
ब्रॉन्कायब्रॉन्क्युअल्सवरती जर ऑकर झालं इन्फेक्शन तर त्याला म्हणतो आपण अस्थमा. आणि एअर सॅकमध्ये ॲल्व्होलायमध्ये जर ऑकर झालं तर त्याला म्हणतो आपण COPD. मग त्यासाठी करेक्ट आन्सर काय येईल? करेक्ट आन्सर इज द अँटीकोलर्जेनिक्स ड्रग्स. करेक्ट आन्सर काय येईल? अँटीकोलर्जेनिक्स ड्रग्स. समजलाय? मग हा होता आजचा PYQ. मग यामध्ये लक्षात व्यवस्थित ठेवा COPD, एअर सॅक, अस्थमा, ब्रॉन्कायब्रॉन्क्युअल्स. ठीक आहे. आणि त्यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर इफेक्ट इज नोन ॲज अँटीकोलर्जेनिक्स. ठीक आहे. दीज आर द PYQs. हे होते आजचे PYQs. सेशन आवडल्यास सेशनला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.